विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा प्रश्न हा परीक्षेत वारंवार विचारला जातो. जसं की 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. तर तिथं काय आपण सगळ्या संख्या मांडून त्यांची बेरीज करत बसायचं का? तर अजिबात नाही. त्यासाठी एक सूत्र आहे बघा. n n+1 भागिले 2. अशा पद्धतीचं हे सूत्र आहे किंवा फॉर्म्युला आहे. मग काय करायचं? n म्हणजे किती पर्यंतच्या संख्या विचारल्यात? तर 50 पर्यंतच्या विचारल्यात. म्हणजेच n म्हणजे 50. 50 अधिक 1 भागिले 2. मग आता 50ला भाग जाते 2 न. त्याच्यात तुम्ही घालू शकता किंवा घालायचा. बघा बे एक बे, बे दोन्ही 4, खाली राहिला 1, बे पंचे 10. म्हणजे या ठिकाणी 50 आणि 1 झाले 51. हे 25ला 25 गुणिले 51. यांचा काय करायचा आपल्याला गुणाकार करायचा. म्हणजेच 51 गुणिले 25. 5 एक 5, 5 5 25ला 25. बघा बे एक बे आणि 5 दोन्ही 10. मग काय 5ला 5, 5 अन् 2 7, 2ला 2 आणि 1ला 1. म्हणजेच आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1275. अशा पद्धतीनं तुम्ही हा फॉर्म्युला वापरून लवकरात लवकर गणित सोडवू शकता.